गावच्या चौकातलं एक टुमदार क्लिनिक. ते चालवायची अनुराधा काकू. वय साधारण 30 म्हणशील. गावात सगळ्यांसाठी ती डॉक्टरबाई होती. अनुराधा काकू दिसायला अतिशय देखणी होती. ती नेहमी साध्या पण नीटनेटक्या साडीत असायची. गावात अनेक जणी सुंदर होत्या, पण अनुराधा काकूचं व्यक्तिमत्व वेगळंच भासायचं. गावकरी म्हणायचे, तिचा नवरा परदेशात आहे म्हणून ती इतकी खुश दिसतीये. पण मला वाटायचं, या हसऱ्या चेहऱ्याच्या आड मागे कुठेतरी एकटेपण लपलेलं आहे. मी कॉलेजमुळे बहुतेक वेळा शहरात असायचो, पण सुट्टीत घरी आलो की क्लिनिक जवळून मुद्दाम फिरायचो. कधी औषधाचा बहाणा, कधी काही रिपोर्ट दाखवायचा बहाणा, पण खरं कारण होतं काकूला बघणं. एकदा तिने विचारलं, इतक्या वेळा इकडे येतोस, खरंच काही त्रास आहे की बहाणा? मी हसत म्हणालो, कधी कधी खराच त्रास असतो आणि कधी कधी फक्त तुम्हाला भेटायची इच्छा. ती थोडं थांबली, भुवया उंचावल्या. मी डॉक्टर आहे, भेटायची इच्छा ठेवायची बाई नाही. मी लगेच हसत निघून गेलो, पण तिच्या डोळ्यातील थोडासा हललेला भाव मला मनात घर करून गेला. त्यानंतर काही दिवस मी क्लिनिकमध्ये न गेल्यावर ती स्वतःच चौकात भेटली. काय झालं, तब्येत सुधारली की पूर्ण बरा झाला? ती थोड्या तुर्तासीनं म्हणाली. मी हसून उत्तर दिलं, तब्येत काही झालीच नव्हती, पण एवढे दिवस भेटलो नाही म्हणून आज तब्येत जड वाटत होती. तिने डोळे मोठे करून पाहिलं, मग नाईलाजानं हलकसं हसली. तुझी जीभ फार सरकते, जपून वापर. त्या दिवसापासून आमच्यात एक वेगळी नजरेची ओळख तयार झाली. ती अजूनही कठोरपणे बोलायची, पण कुठेतरी तिच्या आवाजात मला एक हलकी ऊब जाणवायला लागली. एक संध्याकाळ होती. मी क्लिनिक समोरून जात होतो. दुकाने बंद होत होती. लोक आपापल्या घराकडे निघत होते. क्लिनिकमध्ये मात्र अजून दिवा लागलेला होता. माझं मन म्हणालं, चला पाहू, आज तरी भेटते का ती? दरवाजा उघडून आत गेलो तर दृश्य पाहून थांबलोच. ती खुर्चीत बसलेल्या, हातात कपाळ धरलेलं, डोळे मिटलेले, चेहऱ्यावर थकव्याची रेषा, कपाळावर घाम. मी घाबरत विचारलं, काय झालं? तब्येत बिघडलीये का? ती डोळे उघडून म्हणाली, अरे काही नाही, सगळा दिवस पेशंट्स बघितले, डोकं जड झाले. पण कुणाला सांगणार? डॉक्टर आजारी पडली तर लोक हसतील. मी पुढेहून पाण्याचा ग्लास दिला. काकू, डॉक्टरही माणूसच असतो, थकतो, दमतो, पण तुम्हाला सांगायला कुणी नाही म्हणून असं एकटं बसता. ती थोडं कडवट हसली. बरोबर बोललास, घरात फक्त भिंती आहेत. नवराच परदेशात वर्षानुवर्ष आणि मी इथे रुग्ण बघत राहते. रात्री घरी गेलं की इतकी शांतता असते की अंगावर काटा येतो. तिच्या आवाजात नकळत दडलेली वेदना होती. मी जवळ सरकून म्हणालो, म्हणूनच तर मी येतो, तुम्हाला डॉक्टर म्हणून नाही, माणूस म्हणून भेटायला. क्षणभर तिच्या डोळ्यात हलकी चमक आली. मग लगेच तिने तो भाव दाबला आणि म्हणाली, तुझं वय किती आहे? अजून कॉलेजला जातोस? मी शांतपणे तिच्या डोळ्यांत पाहिलं. मी मागे सरकलो नाही, फक्त शांतपणे म्हणालो, मी काही चुकीचं बोलत नाहीये. तुम्हाला सगळे डॉक्टर म्हणून बघतात, पण कुणी अनुराधा म्हणून बघतं का? तिचा चेहरा लालसर झाला, ओठ थरथरले, डोळ्यात पाणी आलं. ती काही न बोलता उठली आणि बाजूला वळली. त्या रात्री मी निघताना म्हणालो, काकू, आज तुम्ही माझ्यासमोर खरं मन उघडलं, यासाठी धन्यवाद. मी पुन्हा येईन, फक्त डॉक्टरसाठी नाही, अनुराधासाठी. ती नजरेत नजर देऊ शकली नाही, फक्त हलक्या आवाजात कुजबुजली, जा आता. पुन्हा आलास तर माझा संयम राहील की नाही माहीत नाही. दुसऱ्या दिवशी रविवार होता. मी मुद्दाम संध्याकाळी तिच्या घरी गेलो. क्लिनिक बंद होतं. ती एकटीच ड्रॉइंग रूममध्ये बसलेली, केस मोकळे पडलेले. समोरच्या टेबलावर अजूनही रुग्णांच्या फाईल्स. मी हलक्या आवाजात विचारलं, काकू, एवढा थकवा कशाला घेता?
जरा आराम करा. ती चिडलीच. मला कुणी शिकवायची गरज नाही. मी स्वतःला सांभाळू शकते. मी हसलो. काल तुम्ही हेच बोललात, पण डोळ्यांतलं पाणी मात्र वेगळी गोष्ट सांगत होतं. ती दचकली. माझ्याकडे रागानं पाहत म्हणाली, कुणाला सांगायचं, कुणाकडे जायचं? मी डॉक्टर आहे, पण स्वतःसाठी कोणी नाही. माझं शरीर, माझं मन दोन्ही थकून गेलंय. मी शांतपणे समोरच्या खुर्चीत बसलो. काही न बोलता फक्त ऐकत राहिलो. ती थरथरली. ती आता आरशात स्वतःला हसून बघू लागली. खोलीत काही क्षण शांतता पसरली. खिडकीतून येणाऱ्या प्रकाशात तिच्या डोळ्यांतील भावना स्पष्ट दिसत होत्या. अनेक वर्षांपासून मनात साचलेला एकटेपणा जणू शब्द शोधत होता. काकू, तुम्ही खूप मजबूत आहात, पण प्रत्येक मजबूत माणसालाही कधी ना कधी आधाराची गरज असते, मी म्हणालो. ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली. आधार, ती हळू आवाजात म्हणाली. हे शब्द ऐकून किती वर्ष झाली माहीत नाही. तिच्या चेहऱ्यावरचं कठोरपण हळूहळू विरघळत होतं. टेबलावर ठेवलेल्या तिच्या हाताजवळ माझा हात होता. काही क्षणांनी तिनं स्वतःहून आपला हात माझ्या हातावर ठेवला. तो स्पर्श प्रेमाचा नव्हता, वासनेचाही नव्हता. तो विश्वासाचा स्पर्श होता. तिच्या डोळ्यात हलकंसं स्मित उमटलं. माहितीये, ती म्हणाली, सगळे माझ्याकडे डॉक्टर म्हणून बघतात, पण आज कोणीतरी माझी विचारपूस केली, फक्त अनुराधा म्हणून. मीही हसलो. त्या संध्याकाळी आम्ही बराच वेळ बोलत बसलो. तिच्या कॉलेजच्या आठवणी, तिची स्वप्न, तिचं आयुष्य, तिचे संघर्ष. रात्र वाढत गेली. ती थकलेली दिसत होती. तुम्ही थोडा आराम करा, मी म्हणालो. ती सोफ्याच्या टेकूला डोकं लावून बसली. काही वेळानं तिचे डोळे मिटू लागले. मी शांतपणे जवळ बसलो होतो. तिला कदाचित खूप दिवसांनी अशी शांतता मिळाली होती. काही मिनिटांनी ती डोळे उघडून हसली. आज बरं वाटतंय का, मी विचारलं. ती म्हणाली, कारण आज घरात एकटेपणा नाही वाटत. त्या शब्दांमध्येच तिच्या मनातील सगळ्या भावना दडल्या होत्या. त्या दिवसानंतर आमच्यातील नातं अधिक घट्ट होत गेलं. बराच वेळ गप्पा मारणं, एकमेकांच्या आयुष्यातील गोष्टी ऐकणं, एकमेकांना समजून घेणं, या छोट्या छोट्या क्षणांनी दोघांच्याही आयुष्यात एक वेगळी ऊब निर्माण केली. आता ती फक्त गावची डॉक्टरबाई राहिली नव्हती, आणि माझ्यासाठी ती फक्त काकूही राहिली नव्हती. ती माझ्या आयुष्यातील अशी व्यक्ती बनली होती, जिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं की दिवस सुंदर वाटू लागायचा. त्या दिवशी संध्याकाळी अनुराधा काकूच्या घरी एक अनपेक्षित पाहुणा आला. दार उघडलं आणि समोर उभा होता तिचा नवरा. अनेक वर्षांपासून परदेशात राहणारा, क्वचितच गावात येणारा तो माणूस अचानक समोर उभा होता. अनुराधा काही क्षण स्तब्ध झाली. दोघांमध्ये खूप चर्चा झाली. वर्षानुवर्ष मनात साचलेल्या गोष्टी बाहेर पडल्या. एका रात्री त्याने अनुराधाला शांतपणे सांगितलं, मी परत आलोय फक्त एक निर्णय सांगायला. माझं आयुष्य आता परदेशातच आहे. मी तिथेच कायम राहणार आहे. अनुराधा काही बोलली नाही. तो पुढे म्हणाला, मी तुला वर्षानुवर्ष एकटं ठेवलं. कदाचित माझी चूक होती, पण आता उरलेलं आयुष्य तू तुझ्या मनाप्रमाणे जगावंस एवढीच इच्छा आहे. तिच्या डोळ्यात पाणी आलं. पहिल्यांदाच तिला असं वाटलं की कोणीतरी तिच्या मनाचाही विचार करत आहे. नवऱ्याच्या जाण्याच्या आधीचे काही दिवस अनुराधा खूप शांत झाली होती. क्लिनिक चालू होतं. रुग्ण येत होते. सगळं नेहमीसारखंच दिसत होतं. पण तिच्या मनात मात्र मोठं वादळ सुरू होतं. एका बाजूला अनेक वर्षांचं वैवाहिक नातं होतं. दुसऱ्या बाजूला गाव, क्लिनिक आणि इथल्या आठवणी. मी तिच्यातला बदल ओळखला होता. एक संध्याकाळी क्लिनिक बंद झाल्यावर ती मला म्हणाली, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे.
आम्ही दोघंही क्लिनिकच्या बाहेरच्या बाकावर बसलो. काही क्षण ती शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, मी खूप विचार केला. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात नेहमीची ठामपणा होता, पण त्यासोबत थोडीशी उदासीही होती. मी त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. क्षणभर माझ्या मनात अनेक भावना एकत्र आल्या, पण तिच्या चेहऱ्याकडे पाहताच मला समजलं, तिने मनापासून घेतला होता. तुला खात्री आहे? मी विचारलं. ती हसली. हो, आयुष्यात काही गोष्टी अपूर्ण राहिल्या, काही तक्रारीही आहेत, पण त्या नात्याला अजून एक संधी द्यावी असं वाटतंय. मी शांतपणे मान हलवली. मग जा. ती माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली. मी हसत म्हणालो, कारण तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा आशा दिसतीये आणि ती हरवू देऊची नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं. धन्यवाद, ती म्हणाली. कशासाठी? मला पुन्हा स्वतःची किंमत जाळून दिलीस म्हणून. काही दिवसांनी गावात बातमी पसरली की अनुराधा डॉक्टर परदेशात जाणार आहेत. जाण्याच्या दिवशी संपूर्ण गाव तिला निरोप द्यायला आलं. ती प्रत्येकाला भेटत होती. शेवटी माझ्याजवळ आली. स्वतःची काळजी घे, ती म्हणाली. तुम्हीही. ती हसली. आणि हो, आयुष्यात कोणासाठी थांबू नकोस. तुझं स्वतःचं जग उभार. मी काही बोलू शकलो नाही. गाडी हळूहळू पुढे निघाली. खिडकीतून तिने शेवटचा हात हलवला. मीही हसत निरोप दिला. गाडी नजरेआड झाली. त्या क्षणी मला जाणवलं की काही लोक आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाहीत. ते येतात, आपल्याला काही महत्त्वाचं शिकवतात आणि मग त्यांच्या मार्गाने निघून जातात. अनुराधा गेली होती, पण तिच्यामुळे आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन कायमचा बदलला होता.